तर आज आपण एक नवीन रेसिपी शिकूया, ती म्हणजे चिकन पुलावची रेसिपी। ही रेसिपी एकदम पटकन बनते आणि एमर्जन्सी आपल्याकडे कोणी नातेवाईक असतील आणि ते नॉनव्हेज खाणार असतील तर हे नक्की बनवून बघा। तर काय करायचं, चिकन स्वच्छ धुवायचं आहे, त्याला अद्रक लसूणची पेस्ट, हिरवी मिरचीचे तुकडे आणि घरातले लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ, दही आणि कोथिंबीर टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर दुसरीकडे कुकरमध्ये आपण कांदा परतून घेणार आहोत तेलामध्ये आणि मग त्याच्यानंतर परतून झाल्यावर मग खडे मसाला टाकायचे, टोमॅटो टाकायचे आणि छान परतून घ्यायचं आहे। बघा मी कोथिंबीर पण टाकलेली आहे। त्याच्यानंतर हा सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला टाकला आहे, तुम्ही दुसरासुद्धा टाकू शकता आणि म्हणजे दुसऱ्या ब्रँडचा पण टाकू शकता, असं काही नाही की हाच टाकायला पाहिजे। ओके, सो परतून घेतल्यानंतर मी ह्याच्यात ते मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार आहे आणि छान परतून घेणार आहे। बघा मस्त थोडंसं पाणी सुटेल ह्याला, तोपर्यंत हा परतायचा आहे कमी गॅसमध्ये आणि नंतर बघा झालेला आहे। आता मी काय करणार आहे, बासमतीचा तांदूळ मिळतो तो स्वच्छ धुवून ठेवला होता एक 15 ते 20 मिनटं, कारण की ही रेसिपी पटकन बनणारी आहे। सो मी अर्धा एक तास भिजवू नाही शकले। सो काय करायचं आहे, मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे निवडून आणि त्याच्यानंतर तो राईस त्याच्यात टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बिर्याणी किंवा पुलाव बनवताना पाणीचा अंदाज जरा कमी करा, कारण की जास्त टाकल्यानंतर पूर्ण बिर्याणीचा खिचडा होईल आणि त्याच्यानंतर मी साधारण मीडियम गॅसमध्ये 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। त्याच्यानंतर मी वरून बटर आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त असा मोकळा मोकळा बघा आपला पुलाव रेडी आहे चिकनचा। सो पाहुणे आल्यानंतर एमर्जन्सी काहीतरी पटकन बनवायचं असेल, ते पण नॉनव्हेज बनवायचं असेल स्पेशली, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आणि माझ्या चॅनलला अजून फॉलो केलं नसेल इन्स्टावर आणि यूट्यूबवरसुद्धा, तर नक्कीच सबस्क्राईब करा यूट्यूबवर आणि फॉलो नक्की करा इन्स्टावर। सो लाईक आणि तुमचे शेअर, तुमचे कमेंट्स ह्याची मी वाट बघते आहे। सो नक्की लाईक करत जा। एक लाईक केल्याने काही असं तुमचं मोठं नुकसान होणार नाही आहे, पण होईल तर दुसऱ्याचा कोणाचा तरी फायदाच होईल। सो नक्कीच तुम्ही लाईक करत राहा आणि शेअर करत राहा, तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि सगळ्यांना नवनवीन अशा रेसिपीज भेटत राहतील आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या। धन्यवाद।